सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या लाल मिरचीची आवक वाढली आहे। सर्वाधिक लाल मिरची कर्नाटक राज्यातून येते। गेल्या वर्षी 90 कोटींच्या लाल मिरचीची उलाढाल झाली होती, तर यंदाच्या वर्षी हा आकडा 100 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवलाय। मात्र सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। सध्या दिवसाला जवळपास 6000 पेक्षा अधिक पोती लाल मिरचीची आवक सोलापूर बाजारात होतीये आणि याविषयीचाच आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरच्या या बाजार समितीमध्ये गुलबर्गा असेल, विजापूर असेल, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक ही होत असते। मात्र गेल्या 15 ते 20 दिवसातली आपण जर परिस्थिती पाहिली तर हा बदलता हवामान याच्यामुळे मोठा फटका हा मिरची पिकांना बसलेला होता। मात्र आता कडक ऊन पडल्यानंतर पुन्हा एकदा मिरचीची आवक ही वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काही व्यापारी मिरचीचे जे आहेत ते आपल्यासोबत आहेत। चाचा, काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती सध्या आहे? सध्या मालाची आवक वाढलेली आहे। आज बाजारात कमीत कमी 6500 पोत्याची आवक आहे। गेल्या आठवड्यापासून हे आठवड्यात 3000 पोते वाढ झाली आहे। मिरचीला भाव हलक्या मालाला कमी आहे, चांगले माल चांगला भाव विकतोय। शेतकरी तरी नाराज आहे, शेतकऱ्याला जसं मिळेल तसं भाव मिळत नाही, तर या हिशोबाने तर बाजार चाललाय। मात्र आता सध्या आवकमध्ये काय परिणाम पडलेला आहे? मागच्या वर्षी काय परिस्थिती होती? मागच्या वर्षी असंच शेतकरी माल अडवून करून ठेवले होते, त्यांचं नुकसान बराच काय झालं, शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, त्या हिशोबानं भाव जे मिळायचं मिळालं नाही। आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे बाहेर जे जाणारा माल आहे, एक्सपोर्ट होणारा, तो माल थांबला गेला आहे। आपल्या भारतातच माल असून भावाला शेतकऱ्याला दर मिळत नाही। आपण पाहतोय एकंदरीत आवक जरी वाढली असली तरी शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत नसल्याची परिस्थिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिसून येते। कॅमेरामॅन विजू आवटेसह अभिषेक आदेप्पा, झी24 तास, सोलापूर। तिकडे अमरावतीत तुरीची शासकीय नोंदणी सुरू आहे, मात्र खरेदी सुरू नसल्यानं तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडले। दुसरीकडे हमी भावापेक्षा कमी दरानं शेतकऱ्यांची तुरीची खरेदी होतीये। तुरीचा हमी भाव 7500 रुपये प्रति क्विंटल आहे, मात्र अमरावतीच्या बाजार समितीत तुरीला 6900 7000 इतका भाव मिळतोय। तातडीनं तुरीची शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी शेतकरी करतात। नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बोगस तणनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकांचं मोठं नुकसान झालंय। सर्वाधिक फटका हा येवला तालुक्याला बसलाय। येवला तालुक्यातील मुखेड इथल्या 16 हेक्टरवरील कांदा पीक जळून खाक झालं। औषध कंपन्यांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे गहू पिकावर फवारणारं तणनाशक कांदा पिकावर फवारलं गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। वर्ध्यात तांत्रिक अडचणीमुळे सीसीआयची कापूस खरेदी बंद आहे। सलग तिसऱ्या दिवशी कापूस खरेदी बंद असल्याने शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यात। आता बाजारात हमी दरापेक्षा कमी दर असल्यानं शेतकऱ्यांनी बाजारात कापूस विकल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं। शहापुरात महिलेनं अर्धा एकर शेतीत भेंडीची लागवड केली, यातून 2 महिन्यात तिला लाखाच्या आसपास उत्पन्न मिळेल। या लागवडीसाठी महिलेला 30,000चा खर्च आला। अनेक वर्षांपासून त्या भेंडीचं पीक घेतात। नाशिक जिल्ह्यात तणनाशक फवारल्याने 128 शेतकऱ्यांचं 205 एकरावरील कांदा पीक उद्ध्वस्त झालंय। या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं जिल्ह्यातील 9 कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द केलाय। तसंच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून संबंधित कंपनीकडे प्रस्ताव दाखल केल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलंय।